मी साक्षी लोमटे. तर मी आज आली आहे DIY स्टोर एक्सप्लोर करायला की DIY मध्ये काय काय प्रकारचे प्रोडक्ट्स असतात, त्यांची प्राइस रेंज काय आहे. सो थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू गाईज. तर स्टार्टिंगला आपण बघू शकतो इथे आहे मुलींचा खजाना म्हणजे ज्वेलरी, आणि ज्वेलरीची स्टार्टिंग रेंज आहे 30 रुपीज टू 200 रुपीज. आणि इतक्या छान प्राईजमध्ये इथे खूप छान ज्वेलरी अवेलेबल आहेत. आणि ही सगळीच ट्रेंडी ज्वेलरी आहे, म्हणजेच ट्रेंडिंगला जे काही तुम्ही आता बघताय ती सगळी ज्वेलरी इथे अवेलेबल आहे. आणि लोकल क्वालिटीपेक्षा इथली क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि ब्रेसलेटमध्ये पण इथे खूप छान छान ऑप्शन्स आहेत. आणि ही ज्वेलरी आपण रेग्युलरला खूप छान यूज करू शकतो. खूपच बजेट फ्रेंडली ज्वेलरी आहे आणि यांची ना ज्वेलरी ठेवण्याची पद्धत पण खूप छान आहे. आपल्याला इझिली सगळं एक्सप्लोअर करता येते, सगळ्या व्हरायटीज बघता येतात की काय काय टाईपची ज्वेलरी आहे. आणि सेकंड, मी हा पाहिलेला ज्वेलरी बॉक्स अँड लुक ॲट दिस यार, हा किती सुंदर आहे. आणि याची प्राईस पण जास्त छान होती बरं का. याची प्राईस होती 1200 रुपये. पण मला असं वाटतं या ज्वेलरी बॉक्समध्ये ना सोन्याचे आणि डायमंड्सचे वगैरे वगैरे ज्वेलरी ठेवायला पाहिजेत. त्याच्यासाठी हा ज्वेलरी बॉक्स ओके होता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे असे क्यूट्सचे गिफ्ट ऑप्शन पण इथे होते. मला हे खूप जास्त आवडलेलं. पण याची प्राईस रेंज होती आय थिंक 300 रुपीज. आणि क्लचरमध्ये, रबरमध्ये, हेअरबँड वगैरे खूप छान छान प्रकार होते. तुम्ही बघू शकता. मला हा पिंकवाला खूप आवडलेला, इथे क्यूट दिसत होता आणि याची प्राईस होती 200 रुपीज. लोकलपेक्षा प्राईस जरा जास्त होती, बट ओके आहे कारण यातली व्हरायटीज आणि त्या गोष्टीची क्वालिटी पण खूप छान होती. आणि बॅगमध्ये बघू शकताय, बॅगमध्ये पण इथे खूप सारे ऑप्शन्स होते आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान होती. आणि यार डायरीज पण सॉफ्ट असू शकतात हे मला आज माहीत झालं. मानसीला डायरी आवडलेली इथे, सो मानसीने इथे एक डायरी घेतली, पिंक डायरी. यार मला ही खूप आवडली आणि खूप सॉफ्ट होती. इथे टेप्स बघू शकताय सगळे एकाच ठिकाणी आहेत. इथे फोटो फ्रेम्स वगैरे होम डेकॉरच्या गोष्टी पण सगळ्या एकाच जागी होत्या. आणि हे फ्लावर्स तर असं वाटत होतं हे रिअल फ्लावर्स आहेत. आणि हे टेप्स पण सगळे एका जागी असल्यामुळे आपल्या सगळ्यांना ऑप्शन्स खूप एका जागी दिसल्यामुळे आपल्याला कम्पेअर करून घेणं खूप इझी होतं. सो मानसीने ही डायरी घेतलेली आणि मी शोधत होते आणखीन काय काय मिळते. आणि मला ना बॉटल्ससोबत ऑब्सेशन झालं आहे. माझ्या घरी खूप साऱ्या बॉटल्स असूनही मला अशा नवीन नवीन बॉटल कलेक्ट करायला खूप आवडतं. तुम्हाला हे आवडतं का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. नंतर आम्ही समोर गेलेलो तर तिथे ना ह्या काचेच्या वगैरे बॉटल्स होत्या. आणि ह्या बॉटल्सच्या कलरचा शेड बघा यार, किती सुंदर वाटतो आहे. आणि याच्यामध्ये व्हरायटीज आणि याची क्वालिटी खूपच जास्त छान होती. याची प्राईस होत होती 200 रुपये. आणि इथे ना पावडर पफ, आपले स्पॉन्ज वगैरे होते जे आपण फाउंडेशनला वगैरे रेग्युलर यूज करतो. याची प्राईस रेंज फक्त होती 50 रुपये, जे की खूप अफोर्डेबल आहे. सो मी तिथनं ते पाउचेस घेतले. आणि तुम्ही बघू शकता हे होम डेकॉरच्या किती साऱ्या वस्तू आहेत. आणि हे फ्लावर्स तर असं वाटतं की हे रिअल फ्लावर्स आहेत. सो हे मला खूप जास्त आवडलेलं. आणि याची प्राईस रेंज होती आय थिंक 300 ते 700 रुपयापर्यंत वगैरे होते. या फ्रेम्स वगैरे पण याची पण प्राईस सेम होती. आणि हे फ्लावर्स रिअल फ्लावर्ससारखेच दिसत होते. आणि याच्यात कलर्सचे पण खूप सारे ऑप्शन्स होते. आणि याच्या प्राईस टॅगवर बघू शकताय तुम्ही काय प्राईस आहेत. आणि इथे सगळ्यात छोट्या छोट्या कुंड्या पण आहेत आणि जे की आपण घरात रिअल फ्लावर्स लावायला पण यूज करू शकतो. आणि याचे कलर शेड तर कमालच होते यार. आणि इथे आणखीन दुसरीकडे गेलो, इथे पण खूप सारे ऑप्शन्स होते. इथे ऑप्शन्सची कमीच नव्हती. आणि या होम डेकॉरच्या गोष्टी तर खूपच छान होत्या. इथे काही आपल्या डेली इसेन्शियल्स गोष्टी जसं की ब्रश वगैरे पण तुम्ही DIYला छोटं डीमार्ट पण म्हणू शकता. फक्त हेच फरक आहे की इथे किराणा सामान वगैरे मिळत नाही, तर बाकी घरातल्या सगळ्याच गोष्टी इथे मिळतात. तुम्ही बघू शकता ह्या क्लिनिंगच्या वस्तू या पण खूप छान होत्या आणि खूप छान क्वालिटीमध्ये होत्या आणि प्राईस पण खूप छान होते याचे. तुम्ही बघू शकता झाडू, सुपली इथपासून या गोष्टी सगळ्या करूयात. नंतर इथे बघू शकता हे हँगर, हे लववाला हँगर मला खूप जास्त आवडलेलं. पण याचा साईड इफेक्ट हाच आहे की हे आपल्याला सगळं एकाच ठिकाणी लावावं लागेल. आणि जर बाकी धुतले तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकतो. आणि हे स्पंज आणि हे ब्रशमध्ये पण खूप होतं. आणि हा माझा फेवरेट पार्ट यार, या उषा इतकी
इतक्या सॉफ्ट होत्या आणि याची डिझाईन, याची क्वालिटी वाईज हे खूपच सॉफ्ट होते. हे मला खूप जास्त आवडलं. याच्यात कलर कॉम्बिनेशन पण खूप छान छान होती. आणि तुम्ही इथे बघू शकताय हे रुमाल वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू पण इथे खूप छान होत्या. ॲक्च्युली हा ट्रायपॉड मला पप्पाने बर्थडेला गिफ्ट दिलेला, सो माझ्याकडे हा होता. असं बस मी याची क्वालिटी चेक करत होते आणि याची प्राईस होती फक्त 240 रुपये. आणि इथे या होम डेकरच्या वॉच वगैरे, तर वॉचची क्वालिटी पण खूप छान होती. आणि खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे ना आपल्याला चूज करायला खूप छान पडतं. आणि तुम्ही बघू शकता ही छोटीशी अलार्म वॉच मला खूप आवडलेली आणि याची प्राईस होती यार 400. क्वालिटी A1 होती, बट याची प्राईस मला जरा जास्त वाटली, सो मी हे नाही घेतलं. बट बाकी गोष्टी खूपच छान होत्या. तुम्ही बघू शकता इथे ना हे हँगर वगैरे जे आपण किचनमध्ये ट्रॉलीवर ठेवू शकतो अशा काही गोष्टी होत्या. आणि हा आहे त्या दुकानाचा फर्स्ट व्ह्यू जो आपल्याला आल्यावर बघायला मिळतो. सो इथे ना अशा खूप साऱ्या बेसिक गोष्टी होत्या. आणि हे होते माझे जरा नखरे जे आम्ही व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी करत होतो. आणि हा किती छान आहे ते टॉईज तुम्ही बघू शकता. इथे खूप सारे टॉईज होते आणि हे सॉफ्ट टॉईज होते, पण हे टॉईज ना खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होते. म्हणजे याची प्राईस रेंज होती 800 to 1200. आय थिंक हे टॉईजसाठी खूप जास्त आहे. मी नाही अफोर्ड करू शकत, किंवा मला वाटतं DMartमध्ये वगैरे पण ना आपल्याला याच्यापेक्षा खूप चांगल्या क्वालिटीचे टॉईज कमी पैशांमध्ये मिळू शकतात. सो टॉईजसाठी DIY चांगलं नाही आहे, हे मी तुम्हाला सांगते आहे सॉफ्ट टॉयसाठी. आणि बाकी ना मानसीलाही ज्वेलरी बॉक्स हवे होते ज्वेलरी ठेवण्यासाठी. सो आम्ही इथे ज्वेलरी बॉक्स बघत होतो आणि ना एक लाकडी ज्वेलरी बॉक्स मिळतात जिथे ज्वेलरी ना खूप छान राहते. तुम्ही पण ती यूज करत जा. DIYमध्ये ती कधी कधी अवेलेबल होते, बट यावेळी ती अवेलेबल नव्हती. सो आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न करत होतो इथे की तीच हवी आहे, बट आम्हाला नाही मिळाली. तिथला स्टॉक खूप लवकर संपतो कारण इथल्या गोष्टींची डिमांड खूप जास्त आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सुई दोऱ्याचे छोटे छोटे बॉक्स आणि खूप छान प्राईज होती याची, फक्त 60 रुपये. सो आम्ही हे मानसीला सजेस्ट करत होतो कारण ती खूप क्रिएटिव्ह वस्तू घरी बनवत असते. सो तिच्यासाठी हे आम्ही म्हणत होतो. आणि देन आम्ही आलो आणि तुम्ही हे वरी बघू शकताय हे ज्वेलरी कंटेनर, की ज्वेलरी आपली सेपरेट राहावी. स्पेशली इयरिंगसाठी मी हे यूज करते कारण इयरिंग्स खराब होत नाहीत, मिक्स होत नाहीत, आपल्याला सॉर्टेड राहतं आणि इझिली घालता येतं. आणि या चप्पल सँडलमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते तुम्ही बघू शकताय. आणि या होत्या कॅप्स. या कॅप्स मला खूप आवडल्या, पण याची प्राईस होती 300 रुपये. सो मला असं वाटलं की ही प्राईस कॅपच्या मानाने जरा जास्त आहे. सो मी कॅप्स तुम्हाला घ्यायचे असतील तर प्लीज तुम्ही रोड साईड घ्या, तिथे आपल्याला इझिली ते अवेलेबल पण होऊन जातात आणि त्यांची प्राईस रेंज खूप कमी असते. सो आपण त्या तिथे इझिली घेऊ शकतो. पण यांच्या ना ऑप्शन्स खूप छान होते. सो मी स्वतःला नाही आवरू शकले. मी या सगळ्या ट्राय केल्या आणि लुक ॲट धिस यार, हे किती क्यूट दिसत होत्या. सो मी याच्यामध्ये जरा पोज केला, मी इथे काही रील्स बनवल्या या कॅपवर. आणि मग ही पण कॅप मला खूप जास्त आवडलेली, पण ही लहान बाळाची होती, पण तरीही मी ट्राय केली. आणि नंतर पुढे केल्यानंतर आम्हाला हे किचन्स दिसले. वाव यार, किचनमध्ये पण किती क्रिएटिव्ह होत्या या सगळ्या गोष्टी. आणि हा होता फ्रंट व्ह्यू. नंतर आम्ही बिलिंग केलं. थँक्यू गाईज. हा व्लॉग तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल.